नमस्कार सर. नमस्कार. सर सुरुवात आपण अशी करूया तुमच्या ओळखीनी. तुम्ही काय करता आणि बस तिथून सुरुवात करूया आणि मग आपण आपल्या कन्व्हर्सेशनला फ्री फ्लोइंग कन्व्हर्सेशन सुरू करूया. ओके. तर मी उल्हास शशिकांत टिळेकर. 22 वर्षापासून मी सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये होतो. म्हणजे वेगवेगळ्या पातळींवर वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केलं. जसं CMC लिमिटेड, नंतर टाटा ग्रुप, TCS, त्यानंतर इन्फोसिस, सिमेन्स थ्रू मर्सिडीज बेंचचा प्रोजेक्ट, त्याचबरोबर बँक ऑफ अमेरिका हैदराबाद, नंतर ॲमेझॉन ऑस्ट्रेलिया आणि ॲमेझॉन इंडिया. आणि ॲज अ सोल्युशन्स आर्किटेक्ट म्हणून मी गेल्या 2 वर्षापूर्वी रिटायरमेंट घेतली, जेव्हा मी फायनान्शियल फ्रीडम अचीव केला तेव्हा. सर याच फायनान्शियल फ्रीडम अचीवमेंटबद्दल मला तुम्हाला विचारायचं आहे, की तो प्रवास कसा होता? तो कुठल्या चॅलेंजेसनी, कुठल्या माइलस्टोन्सनी, कुठल्या अचीव्हमेंट्सनी भरलेला होता? ओके. तर प्रवास सोपा कधीच नसतो. कारण आपल्या भारतीय रस्त्यांसारखी कंडिशन असते. ओके. तर स्मूथ प्रवास असा हे फक्त स्वप्नातलीच गोष्ट आहे. कारण सांगायला कोणी नव्हतं. ओके. जेव्हा माझं ॲक्च्युअली 33 वर्षाचं वय असताना पाहिलेलं स्वप्न होतं, की मला फायनान्शियली फ्री व्हायचं आहे. कारण मी त्यावेळेला कर्जामध्ये डुबलेलो होतो आणि त्यातनं बाहेर पडून मी थोडंसं फायनान्शियली फ्री होणं आणि माझ्या आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करता येणं, हे स्वप्न मी पाहिलं होतं. आता त्याला जवळजवळ 13 वर्ष झाली. पण मागच्या 2 वर्षापूर्वीच ते मी अचीव करू शकलो. तर हे 11 वर्षाचा जो काही प्रवास आहे, त्यामध्ये मार्गदर्शक फार कोणी भेटले नाही. कदाचित मला परिस्थितीनेच जास्त मार्गदर्शन दिलं. कारण बऱ्याच वेळा चुका झाल्या. कधी-कधी माझी हाव आडवी आली. त्यामुळे डिसिजन चुकले. बऱ्याच वेळा आर्थिक जोखीम उचलली जास्त आणि मी पूर्णपणे कोलॅप्स झालो. हे सगळ्या गोष्टी घडत गेल्या. पण मग ह्यामुळेच काय झालं, की मी शिकत गेलो, वाचत गेलो, एक्सपेरिमेंट केलं आणि मी स्वतःला समजतो, की मी स्वतः एक प्रयोगशाळा आहे. कारण सगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट करून पाहिलेत आणि चूक, वाईट असं काहीच नसतं. तो प्रत्येक अनुभव असतो, हे मला परिस्थितीने शिकवलं. त्यामुळे हा सगळा प्रवास खरंच सुंदर होता आणि फायनली मी फायनान्शियल फ्रीडम, जे लोकांचं ड्रीम असतं किंवा वयाच्या 60ला रिटायरमेंट घ्यायचं स्वप्न असतं, ते मी वयाच्या 44ला घेऊ शकलो. ओके. आणि मी इतरांना माझा जो काही प्रवास आहे, 11 वर्षाचा जो काही तर ते प्रवास खूप सुंदर रीतीने मी सांगू शकतो आणि सगळेजण फायनान्शियली फ्री होऊ शकतात, असा मला आत्मविश्वास आहे. सर तुम्ही जर प्रवासाबद्दल बोललात, काय चॅलेंजेस आलेत सर त्याच्याबद्दल जरा काही सांगू शकाल आम्हाला आणि कसे तुम्ही त्याच्यातनं बाहेर आलात? आता चॅलेंजेस म्हणजे काय, तर सुरुवातच वयाच्या 33ला आयुष्यातलं सगळं काही गमावलं होतं. थोडीशी हाव आडवी आली आणि एका झटक्यात एक ओळखीच्यांच्या सल्ल्याने गुंतवणूक केली गेली आणि 34 लाखाच्या कर्ज डोक्यावर आलं. पूर्णपणे पैसे डुबले. प्रॉव्हिडंट फंड शून्य झाला होता. बापरे! ओके. अशा कंडिशनमधनं मी सुरुवात केली. मार्गदर्शन करायला कोणीच नाही. हं. आणि मग गमवण्यासारखं काहीच नव्हतं आयुष्यात, बरोबर? म्हणजे मरता क्या न करता. मग जे काही मिळेल ट्राय करत गेलो. बचत कशी करता येईल, काय करता येईल, लोकांची देणी कशी देता येतील, हं. याचा विचार करत गेलो. आणि सांगायचं कोणाला? हं. ओके. कारण आजूबाजूला माझे जे मित्र होते ते माझ्याच लेव्हलचे होते. फक्त ते कर्जात डुबलेले नव्हते, पण कर्जाचे हप्ते त्यांचे घराचे फेडत होते. म्हणजे माझी सिच्युएशन थोडीशी त्यांच्यापेक्षा अजून वाईट होती. पण मग ह्या प्रवासामध्ये मग ठरवलं काय, तर फार तर फार तुमचे इन्कम सोर्सेस तुम्ही वाढवू शकता, एक्सपेन्सेस कमी करू शकता आणि डोक्यावरचं कर्ज जे जास्तीत जास्त व्याजाचं आहे ते तुम्ही पहिल्यांदा संपवलं पाहिजे. एवढीच सिंपल फिलॉसॉफी वापरली आणि ॲक्शन घेतली आणि 1.5 वर्षामध्ये पहिलं प्रमोशन मिळवलं बँक ऑफ अमेरिकेतलं. जे ॲक्च्युअली बँकिंग सेक्टरमधलं एक खूप मोठी अचीव्हमेंट आहे. आणि मग काम करत गेलो. पेटंट्स माझ्या नावावर काही आहेत. खूप छान इनोव्हेशन झाली कारण फक्त मिळवायचं होतं. गमवण्यासारखं भरपूर काही गमवूनच झालं होतं आणि मग केलं, प्रमोशन झाली.
खूप साऱ्या टेक्नॉलॉजीजमध्ये काम करायची अपॉर्च्युनिटी मिळाली. कारण का, तर तुम्ही ज्या लेवलला किंवा ज्या पातळीवर जाता त्या पातळीवरच्या संधी तुमच्या हातात येतात. बरोबर. तुम्ही त्या पातळीवरती कधी गेलाच नाही तर ती संधी तुमच्यासाठी कधी नसतेच. ओके. बरोबर. म्हणजे तुम्ही संधीसाठी तयार असाल तर ती संधी तुमच्यासाठी हजर असते आणि ती संधी म्हणजेच कदाचित तुमच्यासाठी आयुष्याची प्रगतीची दारं ओपन करणार असते. सर मग एक सॉफ्टवेअर बिझनेसमॅन किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर, सोल्युशन्स आर्किटेक्ट हा तुम्ही एक शब्द वापरला आणि माझी एक स्वतःची त्याच्यातली छोटीशी बॅकग्राऊंड असल्यामुळे मला माहिती आहे की सोल्युशन्स आर्किटेक्ट इज वन ऑफ द टॉप मोस्ट पोस्ट इन IT इंडस्ट्री. तर सोल्युशन्स आर्किटेक्टवरनं आज एवढा चांगला मोठा फायनान्शियल ॲडवायझरीचा बिझनेस, हा स्विच कसा सर मनात आला? ओके. तर त्याच्यामागे एक छोटीशी स्टोरी आहे की मी आता जसं 33शीला उल्लेख केला की संपूर्णपणे मी शून्यावस्थेत होतो. शून्यावस्थेपेक्षा मी निगेटिव्हमध्येच होतो. तर वयाच्या 44ला मी फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह केलं. त्याच वेळेला काय घडली घटना की एक माझे नातेवाईक आहेत, तर प्रॉपर इन्शुरन्स कव्हरेज नसल्यामुळे आणि थोडंसं त्याबद्दल काही कृती केली नाही आणि मेडिकल इमर्जन्सी घरात आली आणि जवळजवळ 9 आठवड्यांच्या हॉस्पिटलायझेशनमध्ये 15-20 वर्ष त्यांनी जी काही कमाई केली होती ती गमावली. डेथ झाली आणि पूर्ण कुटुंब रस्त्यावर आलं कारण उत्पन्नाचं साधनच काही राहिलं नाही. तर त्यावेळेला मला एक जाणवलं की अरे मी ज्या स्थितीत 33व्या वर्षी होतो, 44व्या वर्षी मी पोचलोय आणि माझीच एक रिलेटिव्ह रस्त्यावरती ते कुटुंब आलेलं आहे. तर कशामुळे झालं की त्याच वेळेला मी फायनान्शियली फ्री होण्याचा डिसिजन घेतला होता, रिझाईन केलेलं होतं आणि ही घटना समोर आली. आयुष्यात काय करायचं ठरलं नव्हतं कारण ठीक आहे म्हणजे मला जे अचीव्ह करायचं होतं ते सगळं मिळवलं. पण त्याच वेळेला जाणवलं की अरे हे घडली घटना, मग आता ह्यांच्यासारखे कित्येक लोक आहेत समाजामध्ये. हे कशामुळे झालं तर अज्ञानामुळे झालं. त्यांच्यापर्यंत कोणी ज्ञानच पोचवलं नाही किंवा पोचवलं असेल तर त्यांनी कृती कधी करून घेतली नाही. ओके. म्हणजे कधी कधी ज्ञान नसतं आणि कधी कधी एक्झिक्युशन नसतं. या दोन्हीचा समन्वय साधून जर आपण कितीतरी लोकांचं आयुष्य जर सुधारवू शकत असेल तर का करायचं नाही. वयाच्या 44 ते वयाच्या 60पर्यंतचा मग मी माझा स्वतःचा जर्नी ड्राफ्ट केला. कारण मी स्वतःला ड्रीम सेलर म्हणतो. कारण तुम्ही स्वप्न स्वतःच पाहिली नाही तर तुम्ही दुसऱ्यांना स्वप्न दाखवू शकत नाही. त्यामुळे मग हा प्रवास केला की अरे मी फायनान्शियली फ्री होऊ शकतोय, तर मी माझ्याबरोबर हजारो लाखो लोकांनाही फायनान्शियली फ्री बनवू शकतो. फक्त त्यांच्याकडे मार्ग नाही, तो मार्ग दाखवला की तो काय म्हणता येईल महामार्ग होईल. बरोबर. मग सर या तुमच्या जर्नीमध्ये, या मिशनमध्ये ॲसेट प्लसची कशी मदत झाली सर? ओके. तर आता ॲसेट प्लसची भूमिका काय होती, तर मी ॲज अ सोल्युशन्स आर्किटेक्ट होतो. मी सोल्युशन डिझाईन करू शकतो का, तर नक्की करू शकतो कारण मला माझ्या कॅपेबिलिटीवर पूर्ण विश्वास आहे. पण आयुष्यातले सगळेच प्रश्न स्वतः सोडवायचे नसतात. ओके. तर तुम्ही जे प्रश्न सोडवण्यासाठी कॅपेबल आहात त्या प्रश्नांना तुम्ही सोडवा. जे प्रश्न सोडवण्यासाठी तुमची एनर्जी, वेळ वाया जाणार आहे, सोडवू शकताल, सोडवू शकणार नाही असं नसतं. पण ते का करायचं? तुमच्यापेक्षा जर कोणी चांगलं त्यासाठी बेटर सोल्युशन रेडीमेड अवेलेबल असेल तर ते का वापरायचं नाही? बरोबर. तर माझी एक्सपर्टीज कशात आहे, तर मी आयुष्यातले लोकांचे प्रश्न सोडवू शकतोय. मला अनुभव आहे कारण माझा रोलच सोल्युशन्स आर्किटेक्टमध्ये होता. टेक्निकल एवढे कॉम्प्लेक्स प्रश्न मी सोडवू शकत होतो, तर फायनान्शियल गोष्टी किंवा त्यांचे प्रॉब्लेम सोडवणं फार किरकोळ आहे असं मला आजही वाटतं. तर मग मी एक प्लॅटफॉर्मच्या शोधात होतो की ज्याच्यावरती मी एक्झिक्युशन करू शकेल. माझं प्लॅनिंग जे आहे किंवा लोकांना मी समजून सांगणार आहे ते एक्झिक्यूट कसं करायचं. कारण मी माझं स्वतःचं एक्झिक्युशन करताना चॅलेंजेस फेस केले होते. मग मी शोधात होतो, भरपूर प्लॅटफॉर्म ट्राय केले आणि मग जाणवलं की अरे ॲसेट प्लस सारखा एक सुंदर प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे. त्यावेळेला मी जेव्हा सुरुवात केलं तेव्हा तो प्लॅटफॉर्म नवीन होता, पण सोल्युशन्स आर्किटेक्टचा अनुभव गाठीशी असल्यामुळे बरेचसे ऑप्शन ट्राय केले आणि मग त्यातल्या त्यात जो सगळ्यात बेस्ट वाटला तो निवडला. ओके. पण तो निवडलाय नुसता, तो डिसिजन त्यावेळेला ॲक्च्युली काय ठरवतो की तो बरोबर आहे का नाही. बरोबर. पण मी आज 2 वर्षानंतर, 1.5 वर्षानंतर नक्की सांगू शकतो की माझा तो निर्णय चुकीचा नक्कीच नव्हता, उत्तमच होता. क्या बात आहे सर.
तर इतक्यातच तुम्ही एक खूप मोठा माइलस्टोन अचीव्ह केला आहे, तो म्हणजे 1 करोड SIP बुकचा. तो कसा अनुभव होता सर? आणि कसा मॅप आउट केला? म्हणजे ते आम्हाला जाणायचं की स्टार्टिंग फ्रॉम झिरो इन टर्म्स ऑफ फायनान्शियल ॲडवायझरी बिझनेस टू अ 1 करोड SIP बुक, हा जो म्हणजे हा जो माइलस्टोन आहे, हा जो माइलस्टोन आहे, हा तुम्ही कसा मॅप आउट केला? कारण की तुम्ही सोल्युशन सारखे आहे, म्हणजे तुम्ही प्रत्येक छोटी गोष्ट मॅप आउट केली आहे. तर हा मॅपिंग आउटचा अनुभव कसा होता आणि कसा केलात? ओके. तर आता हे मॅपिंग जे म्हणताय, तर मी लोकांचे ड्रीम्स मॅप करू शकतो. ओके. पण मला रिस्पॉन्स कसा मिळणार आहे? मी कितीही चांगलं काम करत असेल, तर लोकांचा माझ्यावर पहिल्यांदा विश्वास असला पाहिजे. बरोबर. ओके. तर ते मी ठरवू शकत नाही. बरोबर. जे कंट्रोल्स माझ्याकडे नाहीत त्याबद्दल मी मॅप नाही करू शकत, टू बी फ्रँक. करेक्ट. ओके. फक्त मी काय सुरुवात केली, की लोकांना जास्तीत जास्त उत्तम त्यांच्यासाठी जे आहे ते पुरवायचं. आणि ॲक्च्युली हे मॅप आउट मी लोकांची स्वप्न ॲक्च्युली घडवण्यासाठी मदत करतो. पण लोकांनी माझं स्वप्न घडवलं असं मी सांगेल. कारण ह्यामध्ये माझं प्लॅनिंग काहीच नाही. कारण जस्ट सुरुवात केली, सांगत गेलो आणि इतकी ती माउथ पब्लिसिटी झाली. मी स्वतः मार्केटिंगसाठी काही केलेलं नाही. अच्छा. ओके. म्हणजे जसं मी मध्ये ऐकलं होतं, की द बेस्ट मार्केटिंग इज व्हॉट यू डोंट स्पेंड एनी सिंगल रुपी ऑन इट. करेक्ट. ओके. तर जे माउथ पब्लिसिटीनी जे येतं, ओके, ते बेस्ट मार्केटिंग असतं. तुम्हाला 1.5 वर्षामध्ये माझ्याकडे आम्ही झेनवेल्थ फॉर यू ही आमची जी फॅमिली येतात 650 फॅमिलीज ॲड झाल्यात. ओके. त्यामध्ये कुठलाही फॉलोअप नाही, कुणाच्याही मागे लागणं नाही. तर इतक्या सहजपणे झालेलं आहे. म्हणजे ते कसं म्हणता येईल, की दीप से दीप जलाते चलो. ओके. मी एक दिवा लावला, ते वाढत गेलं आणि आपोआपच लोकांना त्यांना कळलं, की अरे इथं काहीतरी वेगळं आहे. इथं काही आपल्या गळ्यात काही मारलं जात नाही, विकत नाहीत. करेक्ट. आपले प्रश्न सॉल्व्ह होतात आणि त्याचबरोबर आपण श्रीमंत कसं होऊ, समृद्ध कसं होऊ याचं प्लॅनिंग केलं जातं. तर मला खरंच म्हणजे टू बी फ्रँक मला खरंच याच्यासाठी काहीच करावं लागलं नाही. ते इझिली झालंय आणि मी 1 करोड SIP बुक माझ्यासाठी फक्त नंबर आहे. त्या पलीकडे काहीच नाही. सर, माझा एक प्रश्न थोडा वेगळा आहे. तुमच्या कंपनीचं नाव आहे झेन वेल्थ फॉर यू. या नावामागचं लॉजिक किंवा हे नाव ठेवण्यामागचं लॉजिक काय आहे सर? आता झेन या शब्दाबद्दल मला जास्त अट्रॅक्शन आहे. कारण माझाही तोच प्रश्न होता. ओके. म्हणजे दॅट वॉज माय की पॉइंट हिअर. ओके. कारण कुठलंही काम करताना ध्यानपूर्वक केलं पाहिजे, काळजीपूर्वक केलं पाहिजे, जागृत राहून केलं पाहिजे. त्यामध्ये जर तुम्हाला अवेअरनेस असेल तर ते कामामध्ये चूक होण्याची किंवा ते काम उत्कृष्ट होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. चूक होण्याची शक्यता खूप कमी होते. तर आपल्याकडचंच ध्यान ह्या शब्द चीनमधनं जपानमध्ये जाताना अपभ्रंशोत झेन झालेला आहे. झेन म्हणजे ध्यान. तर झेनवेल्थ फॉर यूचा अर्थच असा होतो, की ध्यानपूर्वक जमा केलेली किंवा निर्माण केलेली तुमच्यासाठीची संपत्ती. वा. ओके. म्हणजे हा झेनवेल्थ तुमच्यासाठी काम करणार आहे आणि ते काम करताना आम्ही ध्यानपूर्वक करणार आहोत आणि त्याचबरोबर तुम्ही जागृत राहून तुम्ही जे काही प्लॅनिंग आहे किंवा जो काही आम्ही सांगणार आहोत तो रस्ता तुम्ही चालायचा आहे आणि तुम्ही नक्की श्रीमंत आणि समृद्ध होणार आहे, जी खात्री नक्की आहे. क्या बात आहे. मला हेच जाणून घ्यायचं होतं सर. आणि डेफिनेटली तुम्ही तुमचं बिझनेस करताना ऑब्व्हियसली चॅलेंजेस येतात, ते चॅलेंजेस तुम्ही पार पाडतात. तर एक सगळ्यात तुम्हाला काय वाटलं, की काय आपण चॅलेंजेसचा एक पॅटर्न आपल्याला एक आयडेंटिफाय होऊ शकतो याच्यामध्ये. तर काय कॉमन चॅलेंजेस तुम्ही बघितलेत आणि त्यांच्यासाठी ॲज अ सोल्युशन्स आर्किटेक्ट म्हणून तुम्ही काय सोल्युशन्स काढलेत? ओके. तर चॅलेंजेस नेहमी हा कॅश फ्लोचा असतो कुठल्याही नवीन बिझनेसमध्ये. तर भरपूर वाचन आहे, त्यामुळे ती जी काही प्रगल्भता आलेली वाचनाने येणारी आणि मानसिक समृद्धी आहे ती ऑलरेडी होतीच. तर इथे एक मारवाडी समाजामध्ये ना एक सुंदर कन्सेप्ट आहे, की कुठलाही बिझनेस चालू केला ना तर तो किमान 1000 दिवस चालू ठेवायचा. ओके. 1000 दिवस म्हणजे 3 वर्षापेक्षा थोडासा जास्त. बरोबर. ओके. तर तो कन्सेप्ट माहिती होता. त्यामुळे मी जेव्हा ऑफिस घेतलं तर ऑफिसचा खर्च जे काही माझ्याकडे काम करणार आहेत, मला ठीक आहे, मी फायनान्शियली फ्री, पण त्यांना सॅलरी तर दिली पाहिजे, त्यांचं घर चाललं पाहिजे आणि चांगल्या सॅलरीज दिल्या पाहिजे. त्याशिवाय चांगली लोक पण आपल्याला येणार नाहीत आपल्याकडे. तर तो विचार करून एक सिम्पल कन्सेप्ट, की
माझ्या फायनान्शियल फ्रीडम मधला एक कॉर्पस मी बाजूला काढला आणि 3 वर्ष जो काही खर्च एक्सपेक्टेड आहे तो मी अलोकेट करून ठेवला. ओके, त्यामुळे मी जे काही काम केलं तिथे कुठलीच अपेक्षा नाही की कुणीतरी मला येईल, मला त्यातनं रेव्हेन्यू मिळेल आणि मग माझं घर चालेल किंवा माझी कंपनी चालेल. ही कुठलीच अपेक्षा न ठेवता निरपेक्षपणे काम चालू करू शकलो. आणि 3 वर्षात आता 1.5 वर्ष आहोत आणि आम्ही आता 1.5 वर्षातच ब्रेक इव्हनला पोहोचलो. अरे क्या बात आहे सर. ओके, तर हा एक चॅलेंज. आणि दुसरा चॅलेंज काय, तर बऱ्याच वेळा माझा अनुभव कसा आहे की 10 ते 20 वर्ष काही लोक या बिझनेसमध्ये आहेत आर्थिक व्यवस्थापनाच्या, पण त्यांच्याकडे कस्टमर बेस नाही किंवा तो डेव्हलप झाला नाही. माझ्याकडे काय झालंय, म्हणजे हे सांगताना मला छान वाटतंय की मी माझं पहिल्या रोलमध्ये इतक्या लोकांना मदत केली आहे, म्हणजे ती निरपेक्षपणे केली आहे. बरोबर. ओके, त्यांचे टेक्निकल प्रॉब्लेम्स असू द्यात किंवा त्यांच्या आयुष्यातले जे काही बदल असतील, संकट असतील, त्यामध्ये निरपेक्षपणे मदत झाली. त्यामुळे काही जण मला ऑस्ट्रेलियावरनं खास भेटायला आजही येतात पुण्यामध्ये वेळ काढून. तर ऑस्ट्रेलियामध्ये मी त्यांना मदत केली. त्यांच्या वाईट काळामध्ये त्यांच्या पाठीशी उभं राहिलो आणि तीच माझी खरं तर संपत्ती असं मला वाटतं. आणि त्यामुळे कस्टमर बेस किंवा हे, मी पहिली गोष्ट कस्टमर असं कोणाला समजतच नाही. ते सगळेजण माझ्या फॅमिलीचा हिस्सा आहेत आणि मग माझीच फॅमिली माझ्यासाठी काम करते असं झालं. म्हणजे लोक काय करतात की मला त्यातनं काय मिळेल असा विचार करतात. आमच्याकडे तो कधी विचारच नाही, मी लोकांना काय देऊ शकेल. ओके, तर तो विचार सातत्याने मनात असल्यामुळे आजही म्हणजे आमच्याकडे ऑफिसमध्ये ना की नॉर्मली आमचं काम काय आहे, तर फायनान्शियल अवेअरनेस क्रिएट करणं, एक्झिक्युशन करायला. पण मुलांचे ॲडमिशनचे फॉर्मही आम्ही भरून देतो. ओके, कारण त्या पालकांना माहिती नसतं कुठल्या कॉलेजमध्ये घेतलं पाहिजे. ओके, जे खरं तर पाहिलं तर प्रोफेशनल लेवलला ह्याला मी नाही म्हणायला पाहिजे, पण प्रोफेशनल असलंच का पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. तर त्यामुळे कस्टमर बेस हा जो खूप मोठा चॅलेंज असतो, तो माझ्यासाठी कधी आलाच नाही आणि ह्यापुढे येणार नाही, कारण इतक्या जणांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. नक्कीच सर. म्हणजे ऍक्च्युली तुम्ही माझ्या पुढच्या प्रश्नाचंच उत्तर देऊन टाकलं की तुम्ही कस्टमरला, तुमच्या बोलण्यातनं जाणवते की तुम्ही कस्टमरला कस्टमर म्हणून कधीच बघत नाही, एक फॅमिली मेंबर, माझा आप्त स्वकीय आपण ज्याला म्हणतो तसं म्हणून बघता. सर हे ना कॉमन नाही आहे. म्हणजे मला तरी खरंच खूप प्रामाणिकपणे असं वाटतं की जनरली जेव्हा कोणी एखादा प्रोफेशनल असो तो आणि त्यांनी प्रोफेशनली काम केलं हे काही वाईट नाही आहे, पण सर हे जे गोईंग वन स्टेप बियॉन्ड जे आहे, हा कल्चरल बॅकग्राऊंड सर कसा आला, किंवा कल्चरल बॅकग्राऊंडचं तुमचं काय वाटतं की तुम्हाला कसा मिळाला हे कल्चरल कॅपिटल? ओके, तर तो ॲक्च्युली वारसा माझ्या आईवडिलांकडनं आला आहे. ओके, म्हणजे आमची परिस्थिती मी काय म्हणता येईल, मध्यमवर्गीय पण म्हणता येणार नाही, त्या श्रेणीमध्ये होतो. पण आमच्या घरी कधी रात्री 11 वाजता जरी कोणी आला तर तो जेवल्याशिवाय कधीच गेला नाही. ओके, तर म्हणजे एक सांगायला छान आवडेल की माझ्या एका मित्राचा अमेरिकेवरनं 23 वर्षानंतर फोन आला. ओके, तर ते लिंक्डइन आणि फेसबुकवरनं त्याला कळलं. मी तेवढा फेसबुक म्हणजे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह कधी नव्हतो. रिसेंटली जेव्हा झालो त्याचा फोन आला 23 वर्षानंतर. पहिलं वाक्य काय असेल, अरे मित्रा तू कसा आहेस, असं न विचारता त्यांनी विचारलं काकू कशा आहेत. ओके, माझ्या आईला जाऊन कित्येक वर्ष लोटली, पण माझ्या मित्राला माझ्या आईची आठवण आली, कारण आईने प्रेमाने जे काही खायला घातलेलं आहे. म्हणजे आमच्या घरी लोक, मित्र माझे खास हक्काने, काकू मी आज येणार आहे, उद्या इडली करून ठेवा, म्हणजे उद्या मी येणार आहे, इडली सांबार खायचं आहे असं सांगून येणार आहेत. तर तो वारसा होताच. वडिलांची तर सवय होतीच, म्हणजे वडिलांनी सोसायटी काढून लोकांची लग्न लावून दिली आहेत, स्वतः त्याचं कर्जचे हप्ते फेडलेत. तर हा वारसा माझ्याकडे आपोआपच आला आणि त्यामुळे मग मदत करणं हा भागच नाही, ते स्वाभाविक आहे. आणि तेच माझ्या कुटुंबियांमध्ये पण उतरलं. माझा मुलगा किंवा माझी मुलगी काय, तर त्यांच्या बॅगेत नेहमी एक्स्ट्रा पेन असतं, एक्स्ट्रा नोटबुक असते किंवा त्यांना मदत करायची इच्छा आहे. आजही कोणी रस्त्यावरती अपघात झाला तर पहिल्यांदा धावून जातील. ओके, म्हणजे मला त्याचा जास्त अभिमान आहे की ते गुण माझ्या आई वडिलांकडचे माझ्या मुलांमध्ये पण आलेले आहेत. नक्कीच सर.
आपण परत हा एक खूप पर्सनल भाग होता, मला तो विचारायचाच होता, की कारण की बोलताना जाणवतं सर आणि की कसे, कारण की तुमच्या क्लायंटचं पण तुमच्याबद्दल एक फायनान्शियल ॲडवायझर हे नातंच मला दिसलं नाही. मी जेव्हा त्यांच्याशी बोलत होतो, ते हे जसं की एका मोठ्या भावाचं किंवा भाऊजींचं असंच ते नातं दिसलं आणि ते कसं आलं हे हा त्या प्रश्नामागचा हेतू होता. सर थोडंसं बिझनेसकडे येऊया याच्यामधलं. तुम्ही आता लोकांना किंवा तुमच्या अगेन आप्तस्वकीयच म्हणतो मी, पण क्लायंट म्हणणार नाही तुमच्या क्लायंट्सना. तुमच्या आप्तस्वकीयांना जेव्हा तुम्ही सल्ला देता, तर शक्यतो तो म्युच्युअल फंड्स आणि नॉन ट्रेडिशनल असं आपण त्यांना आता सध्या म्हणूया. बरोबर. तर नॉन ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंट्स याच्याबद्दल देता. तर SIP वर्सेस नॉन ट्रेडिशनल SIP वर्सेस ट्रेडिशनल गोल्ड म्हणा किंवा बँक डिपॉझिट्स म्हणा, यांच्या अगेन्स्ट कंपॅरिझन तुम्ही कसं बघता आणि ते तुम्ही कसं त्यांना पटवून देता? ओके. हां. ओके. तुमचा प्रश्न खरंच सुंदर आहे. कारण मी आता माझ्याकडे जे येतात 90% लोकं, तर त्यांच्याकडे काय जाणवतं मला, की त्यांच्याकडे एक पूर्वापार एक थॉट प्रोसेस आहे. त्यांची एक विचारसरणी बनलेली आहे. त्यामध्ये काय आहे, तर रिअल इस्टेट घेणं, सोन्यामध्ये गुंतवणूक करणं, बँकेमध्ये फिक्स्ड डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट काढणं, एखादा प्लॉट घेणं. बरोबर. ओके. बरोबर. किंवा फार तर फार इंदिरा विकास पत्र. ओके. पोस्टामध्ये रिकरिंग डिपॉझिट, असं हे कॉमन आहेत. किंवा फार तर फार इन्शुरन्सच्या पॉलिसी घेणं. इन्शुरन्स वेल्थ क्रिएशनला ऑप्शन नाहीये खरं, पण ते घेतल्या जातात. बरोबर. हे सगळं चित्र आहे. पण आता त्यामध्ये कुठला फॅक्टर नसतो, की त्यामध्ये प्लॅनिंगच नसतं. कुणीतरी येतं, त्याचं एखाद्याचं मन राखायचं म्हणून ते घेतलं जातं, किंवा आई म्हणते की अरे सोन्यामध्ये गुंतवणूक कर म्हणून केली जाते. चुकीचं आहे का? तर बिलकुल नाही. कारण ती जी काही पारंपरिक विचारसरणी आहे त्यावरती आपलं अख्खं पिढ्यानपिढ्या जगलेले आहेत. पण आता जर तुमच्याकडे चांगले ऑप्शन आहेत, ओके. कारण का प्रगती कधी होते, जेव्हा तुम्ही तुमच्या सरासरी विचारसरणीला सोडून तुम्ही पुढचा विचार करता तेव्हा. बरोबर. तर माझ्यासाठी तो पहिला मुद्दा तोच असतो, की अरे किती आहे, तर 90% 95% गुंतवणूक ही पारंपरिक पद्धतीमध्येच असते. कित्येकांची 100% पण असते. तर ती विचारसरणी बदलण्यापासून माझी पहिली स्टेप चालू होते. बरोबर. की त्यांना ते बरोबर आहे का? तर बरोबर आहे. पण त्यांना समजून सांगावं लागतं, की अरे तुमची गुंतवणूक महागाईच्या दराला पण मागे टाकत नाही. रिअल इस्टेटमध्ये 2-2.5% पेक्षा जास्त रिटर्न मिळत नसताना त्यामध्ये 20-25 वर्ष 30 वर्ष गुंतून राहण्यात काय मजा आहे? म्हणजे जो माणूस नोकरीची सुरुवात करतो आणि रिटायरमेंट पर्यंत हप्ते भरतो, बरोबर, आयुष्य कधी जगतच नाही. ओके. पण त्यांना पर्याय सुचवावे लागतात, ज्ञान द्यावं लागतं, ज्ञान कमवावं लागतं. आणि नवीन सुधारणा करायची असेल तर ज्ञान घेतल्याशिवाय पर्यायच नाही.